भूताचा. आई, आज रघु इकडे असता तर त्यालाही आनंद झाला असता ना. रघुला फोन करा ना कोणीतरी. कोणी काही बोलत का नाही आहात तुम्ही? मंगला बेटा, मी रघुला फोन केला होता. मी त्याला सगळं सगळं सांगितलं. मी त्याला म्हणालो देखील, अरे आता मंगलाला डोळे मिळालेत, ते आता डोळस होणार आहे. पण कसलं काय, त्याने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं या गोष्टीकडे. त्याला दारू प्रिय आहे ग, बायकोचं सुख नाही. वनश्री बेटा, घरी तू धिंगाणा घालत होतीस, मम्माला भेटायचं आहे, मम्माला भेटायचं आहे. अगं मग बोल ना तर मम्माशी. मम्मा, तू काही काळजी नको करू, मी आहे तुझ्या बरोबर. आय एम ऑलवेज विथ यू. काय म्हणतोय आमचा पेशंट? काय मंगलाबाई, पट्टी काढायची ना? आज पहिल्यांदाच तू स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघणार आहेस. हा डॉक्टर काका, मला तर सगळ्यांना कधी एकदा डोळे भरून पाहते असं झालंय. काढूया काढूया, पट्टी काढूया. म्हणा 1 मिनिट. सावकाश, मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत ना. ओके, आता सावकाश सावकाश डोळे उघडायचे. एकदम सावकाश डोळे उघडायचे. सावकाश सावकाश डोळे उघड. येस, स्लोली. हळू. येस. काय झालं बेटा? मला काहीच दिसत नाहीये, मला काही दिसत नाहीये. बघ बघ पुन्हा एकदा. मंगला बेटा, नीट बघ, दिसेल तुला. येस येस. मंगला मंगला, अगं काय झालं, ओरडलीस का? नीट डोळे उघड बघू. मला कुणाचं तरी प्रेत दिसलं. प्रेत? आणि मग घरात अंधार झाला डोळ्यासमोर. कसलं, कुणाचं प्रेत दिसलं मंगला तुला? अगं, आज पहिल्यांदाच तू स्वतःच्या डोळ्याने एक जग बघतेस ना, त्यामुळे तुला अशा काही काही इमेजेस दिसतील, त्यांचा अर्थही तुला कळणार नाही. पण घाबरू नकोस, पुन्हा प्रयत्न कर. ट्राय अगेन. हा बेटा, हळूहळू. आई, परत तोच माणूस आहे. आई, त्याला मिशी आहे त्या माणसाला. आई, डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या मंगलाचं पुन्हा एकदा ऑपरेशन करा. अरे नागेश, असं पुन्हा पुन्हा ऑपरेशन नाही करता येत. म्हणजे ऑपरेशन मध्ये नर्वस सिस्टीम डॅमेज होऊ शकते, तिच्या चेहऱ्यावर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. आपण असं करूया, तिला काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहू दे, अंडर ऑब्झर्वेशन. म्हणजे तिची भीती घालवण्यासाठी आपल्याला तिच्या काहीतरी उपाय करता येईल. प्रवीण, तू म्हणशील ते सगळं सगळं करायला आमची तयारी आहे. कितीही दिवस झाले तरी हॉस्पिटलमध्ये आम्ही थांबू, पण माझ्या मंगलाला बरं कर रे. माझ्या मंगलाला दिसू दे. ओके ओके, काम मंगला, नथिंग टू वरी.
मला मला पुन्हा पुन्हा तो माणूस दिसला. शांत हो मंगला, शांत हो. कोणी नाहीये इथे. प्लीज शांत हो. मला नाही कळते, मला नाही कळते कोण आहे तो. असं का घडतंय डॉक्टर? मी आत्ताही डोळे उघडले तर परत तो दिसला आणि अंधार झाला डोळ्यांसमोर. आश्चर्य आहे. डोळे उघडल्यानंतर काही क्षण तुला दिसतं आणि त्या काही क्षणात डेड बॉडीज कशी दिसते? मंगेश, मंगेश, तुला काय वाटतं? तू आम्हाला वेगळं करू शकशील? हो. डॉक्टर, 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 या हे. अहो मंगेशजी, कुठे काय झालंय? शांत झोपल्यात त्या? मंगेशजी, तुम्हाला अति ताणामुळे त्रास होतोय. बेटर वे तुम्ही आराम करा. ओके, टेक अ रेस्ट. गुड नाईट. मंगला खरंच सांगतीये, तो मिशीवाला माणूस मरणार. त्याला मरावंच लागेल. हे सांगणं अवघड आहे किंवा असा निष्कर्ष काढणंही कठीण आहे की बँडेज काढल्यानंतर मंगलाने ज्या मृत माणसाला बघितलं ते डॉक्टर प्रवीणच होते. मला आश्चर्य वाटते. मंगलाकडे प्रबळ अशी सिक्स सेन्स पॉवर आहे. पण प्रश्न हा उरतो की डॉक्टर प्रवीण यांचा मृत्यू होणार हे मंगलाला आधीच कसं कळलं? आणि मला अजूनही वाटत नाही की आंधळी मंगला एका पुरुषाचा आवाज काढून तुम्हाला घाबरवू शकते. मंगला खोटं बोलते. डॉक्टर
डॉक्टर आंधळी नाहीये ती. विश्वास ठेवा माझ्यावर, ऐका माझं. मंगला, मंगला काय झालं? मंगला, मंगला काय होत आहे? मी इकडे झोपले असताना ना कुणीतरी माझे पाय घट्ट पकडले. इकडे असे पाय घट्ट धरले. मी दचकून उठले आणि म्हणजे माझे डोळे अनाहूतपणे उघडले गेले आणि मला पुन्हा एकदा एक प्रेत दिसलं. मंगला, नेमकं काय पाहिलंस तू? कुणाचं प्रेत होतं ते मंगला? मला नाही माहित कोणाचं प्रेत होतं ते. पण कुणीतरी बाई होती. कुणीतरी बाई होती ती. माय गॉड. शांतपणे. मंगला पाहू शकते ते आपण नाही पाहू शकत. समथिंग इज स्ट्रेंज बट ट्रू. डॉक्टर प्लीज डू समथिंग. डॉक्टर, मंगलाला काय झालं ते सांगा ना मला. नाही मिस्टर मंगेश, इतक्या घाईघाईत कुठलाही निष्कर्ष काढणं अवघड आहे. आपण आधी हे शोधलं पाहिजे की हे कशामुळे आणि का होतंय. आपण आधी हे तपासायला हवं की मंगला ऍडमिट करण्यापूर्वी अशी रिॲक्ट व्हायची की ऍडमिट केल्यानंतर अशी रिॲक्ट होतीये. नाही डॉक्टर, मंगला घरी तर अगदी नॉर्मल वागायची हो. हे ऑपरेशन झाल्यानंतर ते असं वागायला लागले. डॉक्टर, या ऑपरेशनमुळे माणसाच्या वागणुकीवर किंवा मानसिकतेवर काही परिणाम? नाही, तसं काही नाही होत. कसला विचार करता डॉक्टर? कोण स्त्री आहे जिला मंगलानं मेलेलं पाहिलं? आणि माझा अंदाज जर खरा असेल तर त्या स्त्रीच्या जीवाला धोका आहे. बेटा, मम्माला त्रास द्यायचा नाही अजिबात. हो ग आजी. अहो, मंगला विचारेल रघुचा फोन आला होता का, काय सांगायचं तिला? सांगायचं का त्या फोन आला होता का? मग झालं तर नाही आला म्हणून सांगायचं. आजोबा चला ना लवकर. अगं ही काय तुझ्या मम्माची रूम? ये बाळा ये. मम्मा कोण? मंगला, अगं असं काय करतेस? वनश्री आहे ती. घरी सारखा हट्ट करत होती, म्हणत होती मम्माला भेटायचंय म्हणून आणलं का तिला? बरं झालं घेऊन आलात ते. ए मम्मा, कुठे गेली होती का तुम्हाला सोडून? आता मी नाही जाणार तुला सोडून. वनश्री, मम्मा आजारी आहे ना. मम्मा बघ ना, मी किती छान फ्रॉक घातलाय. मम्मा बघ ना. अगं ती बरी झाल्यावर बघेल. आता नाही तिला त्रास द्यायचा. अरे मंगला,
मंगेश कुठे गेलाय? दिसत नाही तो. तो डॉक्टर सुहासना भेटायला गेला असेल. तुम्ही पण जाऊन जरा विचारता का? तोपर्यंत मी हिला खायला देते. हो. मनश्री, हा बेटा आपण डॉक्टर काकांना भेटायला जायचं. हो तिथे गेल्यावर तू त्यांना विचार, म्हणावं माझ्या मम्माला कधी बरं करणार तुम्ही, तिला कधी दिसणार. जायचं? हा मंगलाला दिसणारी स्त्री ही कोण असू शकते? त्या वडिलांचे मित्र होते इतकंच. पण मग हे सगळं मंगलालाच का दिसतं? जातो. डॉक्टर प्रवीण यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आहेत. डॉक्टर प्रवीण यांचा खून गळा दाबल्यामुळे झाला होता. काय? मंगला, ए मंगला, थोडं खाऊन घे. हा ए मंगला, अगं कसला एवढा विचार करतेस? आई, रघुला बोलाव ना ग. नाव काढू नकोस त्याचं. त्या नालायक माणसाला मी अजिबात बोलवणार नाही. आणि तू पण डोक्यातून त्याचा विचार काढून टाक, अगदी कायमचा. अगं इतक्या दिवसात जो माणूस तुला आणि मनश्रीला भेटायला एकदाही आला नाही, त्याचा विचार तू कसला करतेस एवढा? मंगेश आणि तुझे बाबा गेले होते त्याला भेटायला. त्याला सांगितलं सुद्धा, मंगला आजारी आहे, तिच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, तिला एकदा भेटून ये. पण दारूच्या व्यसनापायी त्याला कुठला वेळ व्हायला? दारूच्या नशेतच म्हणाला, मला जमणार नाही, तुमचं तुम्ही बघा. बघितलंस ना, म्हणूनच आमचा तुझ्या आणि रघुच्या लग्नाला विरोध होता. नाही आई, रघु खरंच ग खूप चांगला आहे. त्याचं आम्हा दोघींवर प्रेम आहे. पण त्याची दारू सुटावी म्हणून मी इकडे निघून आले होते आपल्या घरी राहायला. सोडतोय दारू. त्याला तुझ्यापेक्षा आणि वनश्रीपेक्षा दारूच जास्त प्यारी आहे. जाऊ दे, काळं जेवढं उगाळावं ना तेवढं काळच. घे, तू 2 घास खाऊन घे. आई, तू काही ऐकलंस का ग? काय? इकडे कोणीतरी बोलत होतं, ते डॉक्टर प्रवीण आहे ना, त्यांची डेथ झाली म्हणून. म्हणजे अगं इथे इथे ना या इथे या छत्राला त्यांची डेड बॉडी टांगली होती. आणि आणि तुला माहितीये, मी जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा मला एका बाईचं प्रेत दिसलं. कसं शक्य आहे? का शक्य नाही मिसेस प्रभा? आई काय झालंय? आई काय झालं? तू बोलत का नाहीयेस? कुठे आहेस तू आई? आई बोल ना, काय झालंय ते? का मंगलाला काही आठवत नाहीये?
का तिला कळलं नाही की डॉक्टर प्रवीण यांची डेड बॉडी तिच्या वॉर्डमध्ये होती? समथिंग इज मिसिंग. काहीतरी गूढ आहे हे नक्की. ये बेटा, हे बा, हेच ते डॉक्टर काका. तुला जे काही विचारायचं ना ते डॉक्टर काकाने विचार. मंगला, काय झालंय प्रभा? बाबा काय झालंय? काय झालंय बाबा? आई का बाबा काय झालंय आईला? मंगला, मंगला, बोल का केलंस? बोल, का केलंस? का केलंस तसं? का केलंस असं? का केलंस तसं? मंगेश, का केलं? मंगेश, सोडा तिला, सोडा तिला मंगेश. डॉक्टर, तुला मारलंय माझ्या आईला. मंगेश, behave yourself. Call the police. Sister. काय झालं मंगला? काय झालं मंगला? नक्की काय घडलं? मी आईच्या ओरडण्याचा फक्त आवाज ऐकला. शांत हो. पुढे काय झालं? माझे डोळे बंद होते. मी आईचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. तर आईच्या शेजारी मला एक डेड बॉडी दिसली. आणि ती बाबांची होती. काय? डॉक्टर मला एका खोलीत बंद करून ठेवा. माझ्या घरातल्यांच्या मृत्यूला मला कारणीभूत नाही ठरायचंय. तू जी डेड बॉडी बघितलीस ती नक्की बाबांचीच होती? मला नाही सांगता येणार, पण एका वयस्कर माणसाची होती. आणि मला असं वाटलं की ते बाबा होते. प्लीज डॉक्टर, मला मदत करा. मला मदत करा डॉक्टर. मला मम्माकडे जायचं. बेटा, तुझ्या आईला इंजेक्शन दिले ना, तिला आता आरामाची गरज आहे. ती लवकर बरी होऊन घरी यायला हवी आहे ना? मला माहिती आहे तुम्ही तिला बंद केलं. तुम्ही माझी खोटं बोलताय. सिस्टर, घेऊन जा तिला. नाही जाणार. मंगेश, मला नाही वाटत आपण हे बरोबर करतोय. एवढ्या लहान मुलीला तिच्या आईपासून वेगळं ठेवायचं हे मला अयोग्य वाटतंय. मग सांगा ना काय उपाय आहे? सांगा ना. तिच्यामुळे आपली माणसं आपल्या डोळ्यासमोर मरतात. अरे आपण नाही डॉक्टर, ह्या सिच्युएशन मधून काही ना काहीतरी वे आउट मिळेपर्यंत तिला वेगळं ठेवणं जास्त प्रॅक्टिकल होईल. प्लीज डॉक्टर, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला अपराधी समजू नका. डॉक्टर, किती झालं तरी सख्खी बहीण आहे माझी. तिच्या सुखासाठी काळीच तुटतं माझं. हे सगळं तात्पुरतं आहे. मिस्टर मंगेश, तिने एका वयस्क माणसाचा मृतदेह बघितला आणि तो नागेश यांचाच आहे असं गृहीत धरून आपण तिला कोंडून ठेवलंय.
पण कशावरून मंगलाने पाहिलेला मृतदेह नागेश यांचाच आहे? तो इतर कोणाचाही असू शकतो. काळजी करू नका. कोणी नाहीये तिथे आणि इथे काहीही घडणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. पण मंगलाच्या बाबतीत हे असं का घडतंय? मंगलाला डोळे कुणी दान केले होते त्याचं नाव सांगू शकाल मिस्टर मंगेश? नाही मला खरंच माहित नाही मला. मिस्टर नागेश तुम्ही? डॉक्टर प्रवीण त्यांचा फोन आला होता. म्हणाले की मंगलाला कोणीतरी डोनरने डोळे दान केलेत. म्हणून आम्ही मंगलाला हॅलो. हा, मंगलाची फाईल केबिन मध्ये पाठवून द्या. फाईल मध्ये तरी नाव असेलच ना? मम्मा मम्मा मला भीती वाटतेय. मम्मा इकडे ये ना ग. मम्मा मम्मा माझ्याशी बोल ना. मम्मा वनश्री, मम्मा प्लीज ना. वनश्री प्लीज तू जा इकडनं बाळा. मी नाही जात. तुला सांगितलं नाही एकदा जा पाहू इकडनं. मम्मा बाहेर ये ना. मम्मा 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 हे बघ बाबा. मम्मा उघड ना. मम्मा बाहेर ये ना. बघ बाबा. मंगलाला रघुने डोळे डोनेट केले होते. रघु? हो, रघु. मला या रघुबद्दल आणखी माहिती हवी आहे. तो कोण आहे? काय करतो तो? मंगलाचा नवरा. काय? मंगलाचा नवरा? हो. स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे काही नाही. डॉक्टर, हा रघुचा आत्मा आहे, तो बदला घेतोय आपल्या खुनाचा. डोंट से रबिश. यस डॉक्टर, आय एम सिरियस. डॉक्टर खरं आहे डॉक्टर. रघु एका गॅरेज मध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. आणि माझी बहीण आणि रघु मध्ये
अरे जावई बापू या 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 अरे से दारात तो उभे तुम्ही या या हो आलो. नमस्कार नमस्कार. प्रभा अगं बघ तरी कोण आलंय. कोण आलंय? अगो बाई जावई बापू नमस्कार. नमस्कार. मंगला कुठे? मंगला मंदिरात गेले हे नवस फेडायला. येईल इतक्यात. नवस? कसला नवस? हेच की तुमचा दोघांचाही संसार सुखाचा व्हावा म्हणून तिने नवस केला होता. आता तुम्ही आणि ती एकत्र आलात ना. जावई बापू खरं सांगू आम्हाला आमची चूक उमगली आहे. हो खरं. अहो जावई बापून असं ताटकळत काय ठेवलंय? त्यांना बसायला सांगा की. हा हा नाही मी ठीक आहे. मी फक्त मंगला आणि वनश्रीला घ्यायला आलोय. मी खरंच सुधारलोय. अरे हो हो कळलं आम्हाला जावई बापू. हा आम्हाला माणसांची एवढी सुद्धा पारख नाही की काय. हा तुम्ही बसा. प्रभा अगं अशी उभी काय जावई बापूंच्या जेवणाचा वगैरे बघशील की नाही. हो हो चल चल आलेच. तुम्ही बसा. हा आलोच. हा भाऊजी बिस्की. नाही मी सोडली हो मंगलाची शपथ. स्कॉच आहे स्कॉच. पूर्वी व्यसन म्हणून घ्यायचा आज सेलिब्रेशन म्हणून घ्या. हा? नाही खरंच नको प्लीज. अहो कोणाला काही कळणार नाही. मंगलाला सुद्धा काही कळणार नाही. आणि काही कळलं तर माझी जबाबदारी. ओके. ओ घ्या हो. या हो. Cheers. संपव ते ठेवायचं नाही ग्लास. संपवून टाक पटापट. या घ्या. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करतो का? सोड लोक तुला धार आवाज झालो. सोड नको तुला आवाज. अरे माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलंस. डॉक्टर या सगळ्या गोष्टींना आम्हीच कारणीभूत आहोत. आता आता काही होणार नाही. आता काही होऊ शकत नाही. काहीही नाही. बाबा किती दिवसांनी दिसताय तुम्ही. कुठे होता इतके दिवस?
रघुला मारल्यानंतर काय केलं रघुचं? डॉक्टर, आम्ही खूप घाबरलो होतो. माझे बालपणीचे डॉक्टर मित्र प्रवीण यांना मी फोन केला. त्यांनी मला धीर दिला, म्हणाले घाबरू नकोस, काळजी करायचं काही कारण नाही, मी आहे. आणि या सगळ्या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही याची मी दखल घेईन. आणि त्यांनी आम्हाला रघुची बॉडी इमर्जन्सी केस म्हणून हॉस्पिटलमध्ये आणायला लावली. मग त्यांनी मंगलाला फोन करून सांगितलं, बेटा तुला डोळे द्यायला कोणीतरी डोनर तयार झालाय. आणि मंगलाला तुम्ही हेही कळू दिले नाहीत की तिला डोळे कुणी दान केलेत. हो. आणि मंगला मात्र रघु कधीतरी येईल म्हणून वाट बघत राहिली. हो. नीच नीच आहात तुम्ही. माणसाच्या जातीला काळीमा फासला आहात तुम्ही. शी, जस्ट डिस्गस्टिंग. बाबा 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 बाबा. मंगलाच्या माध्यमातून रघु सगळं पाहत असणार. रघु मला जगायचंय. मला मारू नको रघु. रघु मला मारू नको, मी चुकलो, मला माफ कर रघु. रघु मला मारू नको रघु. रघु मला मारू नको रघु. रघु नाही, रघु मला जगायचं, मला मारू नको रघु. रघु मला मारू नको. बाबा बाबा डॉक्टर डॉक्टर, मी आता एका तरुण माणसाची डेड बॉडी पाहिली. तरुण? मंगेश, काका मंगेश, तू माझं ऐकलं होतंस होय ना? तेच मी तडफडत होतो. मला सुधारण्याची संधी नाही दिली तू.
मंगेश डॉक्टर डॉक्टर मंगेश रघुने त्याच्या पद्धतीने एकेकाचा अंत केला. ही टेक्स हिज रिव्हेंज. रघुचं काम संपलं. रघुच्या खुन्यांना रघुच्या पद्धतीने शिक्षा मिळाली आणि रघुच्या डोळ्यांच्या रूपात मंगलाच्या माध्यमातून वनश्रीला आपल्या आईबाबांचं प्रेमही मिळालं. जेव्हा जेव्हा वनश्री मंगलाच्या डोळ्यात पाहिल तेव्हा तेव्हा तिला आपल्या बाबांचं म्हणजेच रघुचं प्रेम अनुभवायला मिळेल.